एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. या घटनेनं संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जेव्हा एखादं लहान बाळ एका कुटुंबात जन्म घेतं त्यावेळी संपूर्ण कुटुंबाचं लक्ष हे त्या बाळावरतीच असतं. दिवस कधी उजडतो आणि कधी मावळतो याचं देखील भान अनेकांना राहत नाही. इतके ते सर्व कुटुंबीय त्या लेकरात हरवून गेलेले असतात आणि त्यामध्येच आपलं बालपण देखील जगत असतात. मात्र एका कुटुंबावरती नियतीनं खूप विचित्र पद्धतीनं काळा घातलाय. पाण्याच्या टाकीत पडून 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. सक्षम भरतेश उपाध्ये असं मयत झालेल्या बालकाचं नाव आहे. संपूर्ण प्रकरण पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर याबाबतची अधिक माहिती अशी आहे की उपाध्ये कुटुंब यांचं जैन बस्ती परिसरात घर आहे. त्यांच्या घराला लागूनच त्यांनी आणखी एका नव्या घराचं बांधकाम सुरू केलंय. दरम्यान घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीत खेळता खेळता मयत सक्षम हा पडला. दरम्यान बराच उशीर सक्षम कुटुंबियांच्या नजरेस न आल्यानं त्याचा इतरत्र शोध घेतला गेला. मात्र तो मिळून न आल्यानं तो पाण्याच्या टाकीत पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान त्याला तातडीनं उपचारासाठी गावातील रुग्णालयात हलवलं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्यानं प्राथमिक उपचारानंतर पुढील त्याला निपाणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका यांनी भेट देऊन पाहणी केली. मयत सक्षम यांच्या पश्चात आई, वडील, लहान बहीण असा परिवार आहे. सक्षमच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मात्र अशी वेळ कुणावरही येऊ नये. त्या आईला काय वाटत असेल? संपूर्ण कुटुंब अक्षरशः दुःखाच्या डोंगरात बुडालेलं आहे.